नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे भूतांचा वावर या आपल्या मराठी बैकथा चॅनलवर. आजची आपली कहाणी आहे एका सर्वगुणसंपन्न आणि सुशील अशा कुटुंबामध्ये घडलेली एक भयानक घटना. ज्या घटनेने संपूर्ण कुटुंबाची दिशा आणि दशा सगळी बदलून टाकली. एका सर्वगुणसंपन्न आणि सुखी परिवाराला देशोधडीला लावले. त्यांच्या घरातलं संपूर्ण सुख एका क्षणात उद्ध्वस्त केलं. एका गावात एक सुशील आणि सर्वगुणसंपन्न माणसांनी भरलेलं एक सुखी कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबामध्ये एका माणसाची 2 मुले आणि त्यांच्या सुना. त्या दोन्ही सुनांच्या मुलांची दोन्ही पण मुली आणि त्यांच्या सुना अगदी आनंदात राहत होते. गावात त्यांना फार मान होता. मान-सन्मान त्यांना दिला जाई आणि त्या गावातली माणसं सुद्धा अतिशय देवभक्ती करणारी, साधी भोळी पण गावाची नेहमी मदत करणारी अशी सज्जन माणसं होती. त्या दोन्ही सुनांपैकी एकीला मात्र ह्या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या. ती त्या सगळ्यांपासून वेगळी होती. सगळ्यांसमोर तर ती चांगलं वागणारी म्हणून दाखवायची, पण तिच्या मनात मात्र सतत त्या लोकांविषयी द्वेष असायचा. पण याउलट तिची नवी आलेली सून होती. त्या सुनेने सगळं घर आपलंसं करून घेतलं होतं. घरातली माणसं, सगळे नातेवाईक आणि गावातली सुद्धा. ती गावात सुद्धा बऱ्याचशा कामांमध्ये सहभाग घेत असे आणि तिच्याशी बोलणं, गप्पा मारणं आणि तिच्यासोबत असणं हे सगळ्या माणसांना फार आवडत होतं. पण तिची सासू मात्र मनातनं त्या मुलीचा सुद्धा द्वेष करायची. ती फक्त त्या मुलीला तिच्या मुलामुळे त्या घरात सहन करत होती, कारण तिच्या मुलावर तिचा फार जीव होता आणि तो तिला एकुलता एक होता. पण तिला तिची जाव आणि ती नवी सून अजिबात नको होती. ती त्या दोघींचा अतिशय द्वेष करायची. म्हणूनच तिच्या सुनेला तिच्या जावेवर जास्त जीव होता. ती तिलाच आपली सख्खी सासू असल्यासारखी मानत होती आणि तिच्याशी अगदी मैत्रिणीसारखी त्या घरात रुळली होती. आपण या दोघींचा काटा काढण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असा ती सतत विचार करत होती. पण यावर करणार काय? एके दिवशी तिच्या क्रूर आणि कपटी मनामध्ये विचार आला की
एखादी कडक तंत्रविद्या करणारी एखादी बाई आपल्याला भेटावी. त्या बाईकडून आपण या दोघींवरती करणीचा प्रयोग करूयात. आणि तिच्या म्हणण्याला यश आलं. कारण ती तशी मुलगी शोधतच होती. त्या कामात तिला तिच्या जावयाने साथ दिली. तिचा जावईसुद्धा तसाच कपटी होता. त्याने त्या मुलीचा शोध घेतला आणि तिला पैसे देऊन हे काम करण्यासाठी सांगितलं. ती महिला म्हणाली की मी एका सामाजिक कार्यकर्ती म्हणून त्या गावामध्ये प्रवेश घेईल. त्या गावामध्ये आल्यानंतर मी तुमच्या घरात राहण्यासाठी म्हणून येईल. त्याच निमित्ताने मला तिथे राहूनच त्या दोघींवरती हा प्रयोग करता येईल. त्या दोघींवरती करणी प्रयोग करण्यासाठी मला त्यांच्या आसपासच राहणं गरजेचं आहे. असं म्हटल्यानंतर तो देखील तयार झाला. त्याने सर्व घटना आपल्या सासूला येऊन सांगितली. ती सुद्धा या गोष्टीसाठी कबूल झाली. काही दिवसांतच तिनं तिच्या सुनेशी एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून ओळख करून घेतली. ती त्या गावाला मदत करण्यासाठी आणि गावातल्या माणसांना शिकवण्यासाठी म्हणून शिक्षणाच्या नावाखाली तिथे रुजू झाली. आणि ती त्या बदल्यात त्या सुनेच्या जवळ आली. ती दोघीही मैत्रिणी झाल्या. तिने आपल्या गोड बोलण्याने सगळ्या माणसांना आपलंसं केलं. पण त्यांना काय माहीत की ही आपल्या सुनेसोबतच सुनेसारखीच गोड वागणारी मुलगी आतून एवढी कपटी असेल. काही दिवस होऊन गेल्यानंतर ती त्या गावात आणि त्या घरातल्या लोकांमध्ये संपूर्णपणे मिसळून गेली आणि कोणाच्याही लक्षात आलं नाही की तिला त्या घराच्या मोठ्या सुनेने आणलेलं आहे. हे कुणालाही त्यांनी कळवून दिलं नव्हतं. हळूहळू तिने आपले रंग दाखवायला सुरू केलं. तिने त्या दोघींचे सुद्धा फोटो काढून आपल्याजवळ मिळवले होते. काही त्यांच्या वापरातल्या वस्तूसुद्धा तिने गुपचूप स्वतःजवळ काबीज करून घेतले. नंतर त्यांच्यावरती ती करणी बाधा करू लागली. दिवसभर ती एका सामान्य मुलीच्या रूपात असायची. पण रात्री मात्र ती तिच्या घरातल्या खोलीत ती अतिशय सावधगिरीने आपला षड्यंत्रकारी करणी प्रक्रिया करायची. तिने त्या दोघींवरती त्यांचा जीव जावा ह्यासाठी जारण प्रक्रिया केली होती.
या विद्येने ती दोघंही मरण पावतील असाच कट तिने संपूर्णपणे तयार केला होता. हळूहळू तिने सगळ्यात आधी त्या सुनच्या चुलत सासूलाच आधी निशाण्यावर घेतले. तिने तिचा फोटो आणि बाकी सगळ्या वस्तू घेऊन एका काळ्या बाहुलीला बांधून टाकले आणि नंतर तिच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या मंत्रोच्चारांनी काही गोष्टी टाकत राहिले. असं करताच त्या महिलेला घरामध्ये त्रास सुरू झाला. तिचं डोकं अचानक जड झालं. तिला चक्कर येऊ लागली आणि ती चक्कर येऊन खाली कोसळली तशी बेशुद्ध झाली. सगळ्यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला. तिला उठवलं आणि धरून तिच्या खोलीत तिच्या बेडवर झोपवलं. पण 1 तासाभराने ती शुद्धीवर आली. डॉक्टरांना बोलावण्यात आलं. त्यांनी तिला सांगितलं, तिच्या अशा पद्धतीने आजारी पडणं लोकांना काही जास्त वेगळं वाटलं नाही. कारण ती सतत आधी पण आजारी असायची. पण तिच्या मुलाने तिला बरं केलं होतं. तरीसुद्धा फार दिवसांनी असा तिला आजारपण आलं होतं. त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी या गोष्टीवर दुर्लक्ष केलं. पण त्यांना माहीत नव्हतं की ही एक फार मोठ्या संकटाची सुरुवात आहे. कोणाला ते लक्षात आलं नाही. पण त्या सुनेला मात्र थोडीशी शंका वाटत होती. कारण तिने विचार केला की जेव्हापासून ती गावात एक नवीन महिला आली आहे, आपल्या घरातल्या लोकांशी ती जरा जास्तच जवळीक करत आहे. तिच्यामुळेच हा सगळा प्रकार होत असेल असं तिला आतल्या आत बऱ्याचदा वाटत होतं. पण तिने याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. तिला असा भास होत असावा असं वाटू लागलं. पण तिला जे वाटत होतं ते अगदी खरं होतं. पुढच्या महिन्याभरामध्ये मात्र तिच्या चुलत सासूला असा आजार सारखा होऊ लागला. सारखी ती चक्कर येऊन पडू लागली आणि तिचे केस गळणं चालू झालं. तिच्या डोक्याला टक्कल पडू लागलं. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार होऊ लागली. हळूहळू ती अशक्त आणि क्षीण वाटू लागली. तिच्या अंगामध्ये उठून बसण्याइतकीही ताकद महिन्याभरात राहिली नव्हती. तरीसुद्धा माणसांनी दवाखाने करायचे चालूच ठेवले होते. अनेक उपचार करून देखील तिला बरं वाटत नव्हतं. आता मात्र त्या सुनेने असा विचार केला की आपण एका मोठ्या तपस्वी माणसाला किंवा साधू माणसाला ह्या गोष्टीवर इलाज विचारावा. म्हणून तिने एका चांगल्या तपस्वी साधू माणसाला विचारायला गेली. तिने सगळी घडलेली घटना
त्या माणसाला सांगितली. त्या साधू माणसाने तिला सांगितले की तुमच्या आसपास एखादी नवीन व्यक्ती अलीकडच्याच काळात आली आहे का? आणि ती फार गोड बोलत आहे सगळ्यांशी आणि सगळ्यांना आपलंसं करत आहे आणि शिवाय तुमच्या घरातल्यांशी जास्त क्लोज होण्याचा प्रयत्न करत आहे. अशी कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आत्ता या क्षणी आलेल्या आहेत का? हे सर्व ऐकताच त्या सुनेचे हातपाय एकदम थंड पडले आणि तिचे डोळे मोठे झाले. तिचा हा अवतार बघून त्या माणसाला लक्षात आले की नक्कीच अशी कोणती तरी व्यक्ती ह्या लोकांच्या आयुष्यात अलीकडच्याच काही दिवसात आली आहे. तिने स्वतःला सावरले आणि ती तडक घाबरून त्या साधू माणसाला म्हणाली, हो, अशी व्यक्ती मागच्या महिन्यातच आमच्या घरात आमच्या गावात आलेली आहे. ती आमच्याशी अतिशय मंजुळवाणीमध्ये बोलते आणि सगळ्या गावातल्यांना आणि घरातल्यांना तिने आपलंसं केलं आहे. शिवाय सगळी माणसं तिचा फार मान करतात, सन्मान देतात आणि तिला चांगली व्यक्ती समजतात. त्यामुळे कोणालाही ती वाईट असेल अशी आत्तापर्यंत शंका आली नाही. त्या साधू माणसाने सांगितले की त्या व्यक्तीनेच तुमच्या चुलत सासूवरती मरण प्रक्रिया केली आहे. ही फार भयानक करणीबाधेतला प्रकार आहे. या प्रक्रियेमधून माणसाचा जीव हा 100% गमावला जातो. तो माणूस अतिशय क्षीण होऊ लागतो. हळूहळू त्याचे अवयव कामी करणं बंद करतात. त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं येतात आणि शिवाय त्याची केस गळती चालू होते. अंगातलं रक्तसुद्धा नाहीसं होतं. अशाच पद्धतीने हळूहळू ती व्यक्ती एक दिवस संपून जाते. हे सगळं कळल्यानंतर आता त्या साधू माणसाला तिने यावर उपाय विचारला असताच त्यांनी त्या स्त्रीला म्हणजेच त्या सुनेला सांगितलं की तुम्ही घरामध्ये मी तुम्हाला 8 दिवसांची अंबाभवानी मातेची तपश्चर्या सांगत आहे. ती तुम्ही त्या आजारी माणसाच्या खोलीत त्याच्याजवळच बसून करायची आहे. ती साधना करताना तुम्हाला त्या व्यक्तीपासून थोडंसुद्धा लांब जायचं नाही. असं तुम्ही 8 दिवस सलग केलंत तर तुम्हाला त्या व्यक्तीपासून झालेला धोका टळेल आणि अंबाभवानीच्या कृपेने तुमच्या चुलत सासूवर जी काही करणी प्रक्रिया, जी मारण प्रक्रिया केली आहे ती नाहीशी होईल आणि त्या पुन्हा व्यवस्थित होतील. त्या बऱ्या झाल्या की मात्र तुम्ही त्या व्यक्तीपासून लांब राहा. काही करून तुमच्याजवळ आलेल्या त्या व्यक्तीला घरातून आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून लांब करा. तरच तुम्ही सगळे सुखी व्हाल. त्या सुनेने त्या साधू माणसाने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण गोष्टी
केल्या. त्याने जी काही अंबिकेची, अंबा भवानी मातेची उपासना, साधना सांगितली होती, तिने अगदी तशाच पद्धतीने तिच्या चुलत सासूच्या जवळ बसूनच ती सर्व तपश्चर्या सलग 8 दिवस न चुकता आणि न खंडता ती साधना तिने संपूर्ण 8 दिवस केली. ती साधना ती जसं करू लागली तसेच दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या, 5व्या दिवसापर्यंत ती जी करणारी स्त्री होती, तिला तिचा उलटा त्रास होऊ लागला. ती बऱ्याचदा त्यांच्या घरी येऊन तिची तपश्चर्या, साधना भंग करण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला ते काही शक्य झालं नाही. तिने अखेर त्यांच्या घरातून जाण्याचा निर्णय घेतला. ती व्यक्ती आपोआपच त्यांच्या घरातून निघून गेली. तिला त्या देवीची साधना, तपश्चर्या करताना आज 6-7 दिवस झाले आणि 6व्याच दिवशी ती जी करणी करणारी आलेली स्त्री होती, ती त्या घरातून आपणहून निघून कायमची गेली. आणि तिचे 8 दिवस साधनेचे झाल्यानंतर 9व्या दिवशी तिची चुलत सासू एकदम आधीसारखी व्यवस्थित ठणठणीत बरी झाली आणि आता तिला कोणताही त्रास होत नव्हता. ती एकदम व्यवस्थित झाली होती. ती बरी झाल्यानंतर त्या सुनेनी घडलेला सगळा प्रकार सगळ्या घरातल्या लोकांसमोर सांगितला आणि ती सगळे मिळून त्या तपस्वी साधू माणसाच्या दर्शनासाठी गेली. नंतर त्या सगळ्यांनी अंबा भवानी मातेची सुद्धा प्रार्थना केली, पूजा केली आणि तिच्या सुद्धा दर्शनाला जाऊन आली. अशा पद्धतीने त्यांचं कुटुंब हे एवढ्या मोठ्या संकटातून वाचलं आणि त्यांच्या कुटुंबाची हानी होण्यापासून सगळ्यांची सुटका झाली. सगळी त्यातून बचावली. नाहीतर आज त्या करणी करणाऱ्या स्त्रीने संपूर्ण घरच एक करून उद्ध्वस्त केलं असतं. तर ही होती आजची कहाणी. कहाणी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.